नमस्कार, मी गायत्रीच रेसिपीमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीची अशी ताजा हरभऱ्याची भाजी पाहणार आहोत। ही भाजी मराठमोळ्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ही बऱ्याच लोकांना माहिती नसतं। त्यामुळे अशा ताजा आणि पोषक अशा भाज्या लोक बनवत नाहीत। तर ह्या भाज्या एकदम सोप्या असतात बनवायला, पण चविष्ट अशी याची चव घ्यायची लोक विसरतात। तर अशीच पारंपरिक पद्धतीची ताजा हरभऱ्यांची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी आवडली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर ह्या हरभऱ्याला मी आता या पद्धतीचं निवडून घेणार आहे। तर ह्या हरभऱ्याच्या भाजीचे काड्या ह्या जाडसर काढून साईडला ठेवायच्या आणि पानच आपण घ्यायचे आहेत। या पद्धतीची भाजी निवडून झालेली आहे। पान मी घेतलेले आहेत। आता मी ही स्वच्छ धुवून कापून घेणार आहे। तर कापताना एकदम बारीक अशी कट करून घ्यायची, किंवा तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा घालून हिला बारीक करून घेऊ शकता। तर या पद्धतीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे। संपूर्ण भाजी चिरून झाल्याच्या नंतर या पद्धतीने पावभर भाजी अशी चिरून घ्यायची आहे। पटकन अशी होणारी ही रेसिपी पाहूयात। यामध्ये लसूण पाकळ्या, हिरवी मिरची 7 ते 8 तुकडे, 1 चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि याला ओबडधोबड असं बारीक करून मिक्सरच्या पॉटमधून घ्यायचं आहे। तर याची खमंग अशी फोडणी लागते। हिरवी मिरची ही हिरव्या भाजीत छान लागते। तर आता आपण यामध्ये 4 ते 5 पळ्या तेल घेणार आहोत। तेल भरपूर घालायचं म्हणजे भाजीला चव छान लागते। मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी फुलली की यामध्ये आपण जे वाटण बनवलं आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं ते घालून घेणार आहोत। तर हे घालायचं आणि याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीचं मस्तपैकी खमंग असं फोडणीचं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि ही तेलामध्ये परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मी पाहू शकता तुम्ही मस्त खमंग अशी फोडणी बसत आहे। हळद घालणार आहे। यामध्ये लाल तिखट घालायचं नाही आहे, हळद घालायचं। यामध्ये मी बेसन पीठ घालणार आहे। बेसन पीठ घालून मी ह्या बेसनला तेलामध्ये फ्राय करणार आहे। तर तेलामध्ये भाजून घेऊ शकता आपण। तर तेलात भाजल्यानंतर बेसन पीठ कच्चं लागत नाही। तर या पद्धतीचं तेलात मी भाजून घेतलं आहे बेसन पीठ। यानंतर ही हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुतलेली यामध्ये घातली आणि ही यामध्ये परतून घ्यायची आहे तेलामध्ये। मीडियम गॅसवर ही भाजी करायची आहे आपल्याला। तर आता छानपैकी ही मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये मी थोडीशी 5 मिनिटं ही भाजी शिजू देणार आहे। थोडीशी मऊ झाली, भाजी सॉफ्ट झाली की हिला परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे। आणि यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे 2 चमचे। हा शेंगदाण्याचा कूटही या तेलातच परतून घ्यायचा आहे। तर या पद्धतीचं मी तेलामध्ये शेंगदाण्याचं कूट, बेसन आणि भाजी तिन्ही परतून घेतलेलं आहे। आपल्याला ही भाजी हटूनच बनवायची आहे, पण या पद्धतीने बनवली तर याच्या बेसनाच्या गाठी होत नाहीत। सॉफ्ट अशी भाजी बनवून तयार होते, शिवाय हे तेलामध्ये परतल्याही जाते। आता आवश्यकतेनुसार पाणी घातलं आहे अर्धा ग्लास आणि आणखीन शिजण्यासाठी घातलं आहे अर्धा ग्लास, म्हणजे 1 ग्लास पाणी घातलं आणि याला शिजवायला ठेवलं। एक 5 ते 6 मिनिटं याला शिजवायला ठेवलं आहे। छानपैकी भाजी तयार झालेली आहे। गरमागरम सर्व करायला तयार आहे। बघू शकता एकदम मस्त भाजी बनवून तयार झाली आहे।